अंबानीनं नेट स्वस्त केलं, म्हणजे फुकटच केलं होतं. फुकट केल्यामुळं काय झालं का आपल्याला ते युट्यूबवरची व्हिडिओ पाहायचा नाद लागला. शाळेत असल्यापासून मला आवाज काढण्याची म्हणजे लय हे होती, म्हणजे मिमिक्रीची दादा कोडके झाले, निळू फुले झाले, मला निळू फुल्यांचा काढून ठीक मायला जे पॉडकास्ट घ्यायला बाई बोलवायची, तू आलास. बरं ठीक आहे, बाईला वाड्यावर पाठवून दे, मी तिचा पॉडकास्ट घेतो. बरेच विद्यार्थी असे की 5-5, 10-10 वर्ष ते एमपीएससी UPSC साठी तयारी करत असतात, पण हे मृगजळ असं वाटतं का कधी कधी? 4-5 वर्ष घातल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात असते आलेलं की आपण पास होणार नाही, पण सोडू तर काय करू ही भीती त्यांना MPSC सोडू देत नाही. आत्ता होईल करता करता 5 वर्षाचे 10 वर्ष बी होते. प्लान बी आपण ज्याला म्हणतो तो प्लान बी विद्यार्थ्यांचा तयार नसतो. तर डिग्री नंतरच आपल्याकडे जॉब नव्हता, मग 3-4 वर्ष गेल्याच्या नंतर मग आता पण आपल्याला जॉब देईल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर जीवन दादा, आपलं या पॉडकास्टमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जीवन दादा, तुम्हाला आम्ही MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा किंवा एक विनोदी अशा पद्धतीच्या गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मांडताना आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो. तुम्ही एक प्रसिद्ध युट्यूबर आणि रील स्टार आहात. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल काही सांगा. नेमका जीवन प्रवास सांगायचा कुठून, म्हणजे जन्म झाल्यापासून सांगा. जन्म झाल्यापासून ते तेवढं ऐकण्यात तुम्हाला इंटरेस्ट पण नसेल. थोडं सांगा, तुटक सांगा, पूर्ण नका सांगू. म्हणजे माझा जन्म झाला नंतर बऱ्याच गोष्टी झाल्या, पण ज्या गोष्टीसाठी लोक मला ओळखतात तिथून मी तुम्हाला सांगतो. नाहीतर आपली एखादी कादंबरी आणि तुमचा पॉडकास्ट देखील त्यासाठी कमी पडायचा, मग आपल्याला भाग 1 भाग 2 त्यासाठी आणावं लागते. आणूयात नाही ते आता जेवढे भाग माझ्या लाईफ वरती येतील तेवढं माझ्यासाठी चांगलेच. तर माझा जन्म झाला एका मराठवाड्यातील गावामध्ये. म्हणजे आता मराठवाडा म्हणल्यावर दुष्काळग्रस्त गाव. त्यानंतर वडील तेव्हा शेतीच करत होते आणि माझा जन्म झाला आणि त्यांचं नशीब पालटलं. त्यांना नोकरी लागली. मग त्यांना नोकरी लागली, त्यांना वाटलं वा मुलगा आपल्यासाठी लकी आहे. आणि लकी असतातच मुलं, म्हणजे कुठल्याही पालकांसाठी त्यांची मुलं लकी असतातच, नसले तरी तसं म्हणावं लागतं. नाही तर मुलं मग म्हातारपणा सांभाळ करायचे नाही, पण ते लकी असतात असं आपल्याला म्हणावंच लागते. मग ते लकी होतो. त्यानंतर माझं शिक्षण वगैरे आणि पप्पांची जी जॉईनिंग होती ती झाली चंद्रपूरला. म्हणजे आम्ही प्रॉपर कुठले मराठवाड्यात, पण त्यांची नोकरी MSEB मध्ये, म्हणजे जे लाईट वगैरे जनरेट करतात तिथे लागले. जेनेको म्हणजे आत्ताच, तेव्हा ते MSEB होतं, इलेक्ट्रिसिटी बोर्ड. तर तेव्हापासून चंद्रपूरला आहेत. म्हणजे 1991 पासून आम्ही सगळे चंद्रपूरलाच आहोत. त्यामुळे माझं सगळं शिक्षण म्हणजे जवळपास 9वी पर्यंतचं शिक्षण चंद्रपूरला झालं. आणि त्यानंतर 9वी नंतर वडिलांना असं वाटलं की गावाच्या थोडं जवळ यावं आपण, कारण चंद्रपूर म्हणल्यावरती 450 किलोमीटरचं अंतर होतं. त्यांना वाटलं मग बदली करून जवळ यावं. तर मग येलदरी या ठिकाणी एक जलविद्युत प्रकल्प होता, तर तिथे त्यांनी बदलीसाठी अर्ज केला. आणि त्यांना असं वाटलं की 10वी मध्ये माझं शिक्षण मग डिस्टर्ब होईल, त्यामुळे 9वीतून म्हणजे 9वी पास झाल्याच्या नंतर 10वी मध्ये विश्वशांती ज्ञानपीठ राहती परभणी येथे मला त्यांनी टाकलं. ते होतं बोर्डिंग स्कूल. मग बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं तर 10वी 11वी 12वी माझी परभणीला झाली. मग 12वी नंतर खरं तर मला डॉक्टर बनायचं होतं, MBBS. मी म्हटलं डॉक्टर बनवून इंजेक्शन टोचण्यात जी मजा आहे ती मजा दुसऱ्या कशातच नाही. पण नंतर मला लक्षात आलं की आपल्याला जे एखादं इंजेक्शन कदाचित कमी पडलं असावं मार्कांचं CET मधल्या, तर CET मध्ये काय मार्कच नाही पडले MBBS सारखे. म्हणजे माझी जरी इच्छा असली तरी मार्कांची तशी इच्छा नव्हती माझ्या की मी MBBS ला ऍडमिशन घ्यावं किंवा मी डॉक्टर बनावं. मग कदाचित नियतीची अशी इच्छा असावी की मी इंजिनिअरिंग व्हावं. मग मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, कारण आपल्याला तेवढीच मार्क होते. मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, तर मग आता ब्रांच कोणती घ्यायची, तर वडील अर्थातच MSEB मध्ये होते, तर तिथं इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या 2 ब्रांच असतात. मग वडील त्या प्रेफरन्स फॉर्म मध्ये त्या 2 ब्रांच टाकल्या. त्यापैकी मला मेकॅनिकल भेटलं, नागपूरचं कॉलेज भेटलं YCC. पप्पांना वाटलं आता इंजिनिअरिंग झाल्या पोरग MSEB ची एक्झाम क्रॅक करते, आपल्या जागे पुन्हा ते सगळं सेटल कार्यक्रम. पण कदाचित इंजिनिअरिंगची सुद्धा इच्छा नसावी की मला एखादा चांगला इंजिनियर म्हणून बघण्याची. मी ऍडमिशन तर घेतलं,
पण आपली 4 वर्षाची इंजिनिअरिंग 5 वर्षात झाली. म्हणजे एकंदरीत इंजिनिअरिंगचा माझा अभ्यास कसा असेल याची तुम्हाला पुसटशी कल्पना आली असेल. तर मग आता काय करावं हा मग सगळ्यात मोठा प्रश्न. का आता डॉक्टर की तर आपली 12वीतच गेली, तर इंजिनिअरिंग करून सुद्धा इंजिनिअरिंग होण्याच्या लायकीचा मी कदाचित नव्हतो तिथं. मी म्हटलं आता इंजिनिअरिंग पण आपण चांगला इंजिनियर होऊ शकत नाही, मग काय करावं. तर मग काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित राहिला. मग मी भाषण ऐकले की म्हणजे जे स्वप्न कोणी पाहिलं नाही ते स्वप्न मला पाहायचंय, अशा प्रकारचे बरेच मोटिवेशनल भाषण आहेत अधिकाऱ्यांची. मी म्हटलं हे जरा सोपं दिसायले, कारण एमपीएससी मध्ये कसं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे आपले मराठीतले विषय असतात. मुलाखत सुद्धा आपण मराठीतून देऊ शकतो. म्हणजे अख्खी इंजिनिअरिंग जरी आम्ही इंग्लिश मधून केली असली तरी आमची इंग्रजी काय तेवढी चांगली नव्हती. मी म्हटलं इंग्रजी जर कुणी प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचे आपले वांदे येत. तर मग एमपीएससी कडे आम्ही वळालो. म्हणजे इंजिनिअरिंग झाली, मग काय करावं, तर मग एमपीएससी कडे आलो. मग एमपीएससी साठी मग एमपीएससीचं माहेर घर कोणतं, तर अर्थातच पुणे. मग त्यासाठी बॅक टू पुणे. आता मी इथं स्वतःच गॅप घेतो, नाही तर अख्खा पॉडकास्ट फक्त मीच सांगत जाईल आणि तुम्ही काहीच विचारणार नाहीत. त्यामुळे आता पुढचा प्रश्न माझा हाच आहे, एमपीएससी का सोडली? एमपीएससी का सोडली? आता नेमकी तर एमपीएससी सुरुवात झाली होती आणि तुम्ही प्रश्न टाकला की एमपीएससी का सोडली. एमपीएससीतल्या गमती जमती काय होत्या, पुन्हा एमपीएससीत काय काय केलं, किती अभ्यास केला, असे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. तुम्ही विचारले जरी नाही तरी मी उत्तर देत असतो, कारण आपली उत्तर तयार असते. तर एमपीएससीला आलो. मला वाटलं आता काय एमपीएससी म्हणजे काय इतिहास भूगोल खनाखन पुस्तकं आणले, क्लास लावून टाकला, 50,000 रुपये दणक्यात गेले आणि 2च महिन्यात माझ्या लक्षात आलं की आपले 50,000 रुपये वाया गेलेले आहेत. म्हणजे आपल्या खिशाला एकंदरीत चुना लागलेला आहे. मला खूपच दुःख झालं तिथे की म्हणजे क्लासमध्ये मी ज्या जात होतो तिथं आलं लक्षात की अरे हे आपण घरी बसून सुद्धा वाचू शकलो असतो. पण ते फक्त न्यूजपेपर म्हणा किंवा बातम्या म्हणा, अधिकाऱ्यांचे भाषण म्हणा, आपल्याला असं वाटतं की एमपीएससी पास व्हायची असेल तर क्लास लावावाच लागतो. मग ते क्लास मी लावला, पण लावल्याच्या नंतर जी क्लासची रियालिटी आहे ती लक्षात येते मुलांच्या, की अरे क्लासची काही तेवढी खास करून गरज नाही. म्हणजे 50,000 देऊन फाउंडेशन बॅच, ती अख्खीच्या अख्खी बॅच जी असती, म्हणजे प्री, मेन्स, इंटरव्ह्यू, आपल्याला म्हणते प्री पण घेतली जाईल, मेन्स पण आणि इंटरव्ह्यू पण. तर आपल्याला वाटतं बघा प्री, मेन्स, इंटरव्ह्यू, अरे तू प्री पास झाला तर मेन्सचं काम आहे तुला, मेन्स पास झाला तर इंटरव्ह्यूचं काम आहे. हे विचार कोणीच करत नाही. म्हणजे आता थोडेसे जागरूक झालेत विद्यार्थी. तर मी म्हटलं 50,000 रुपये आपले वाया गेले, त्याच्यापेक्षा जो विषय कठीण जातो फक्त त्या विषयाची बॅच जर लावली 4,000 रुपये देऊन, 5,000 रुपये देऊन, तर आपले पैसे वाचले असते. पण म्हणलं आता गेलेलंच आहे, कारण आता 50,000 तर आपले गेलेलेच आहेत. मी म्हणलं आता काय करू. तर मग त्याच सदम्यामध्ये मी वर्षभर होतो, त्यामुळे माझा काही अभ्यास झाला नाही. त्यानंतर मी म्हटलं आता 50,000 या विषयी आपण जास्त जर विचार केला तर आपले आणखीन 2-4 वर्ष वाया जायचे. मग तो विषय मी तिथं सोडून दिला. मी म्हणलं गेले. नंतर मग एमपीएससी काय असती, म्हणजे कसं काय असतं, मी थोडंसं असं लक्ष देऊन सिरियसली अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. 2-3 वर्ष अभ्यास केला. एकदा मी मेन्सला पण होतो, कारण माझं अर्थातच इंजिनिअरिंग झाली तर गणित बुद्धिमत्ता आणि जे काही सीसॅट होतं, सीसॅटचा पेपर तेव्हा असायचा मार्कांवाला, आता ते क्वालिफाईंग झालाय. तर सीसॅटच्या पेपरमध्ये दणकावून होते मार्क मला. तर मग सीसॅटच्या याच्याने मी मेन्सला क्वालिफाय झालो. मी म्हटलं आता डायरेक्ट मेन्स काढतो, इंटरव्ह्यू देऊन डायरेक्ट अधिकारीच होतो म्हणलं. पण मेन्सचे पेपर आले तर मला लक्षात आलं का कदाचित एमपीएससीची सुद्धा इच्छा नाही की मला अधिकारी करून घ्यायची. मी म्हटलं आता इच्छा कोणाच्याच नाही. म्हणजे मी बऱ्याच मुली ऍज अ गर्लफ्रेंड म्हणून अशा निवडत होतो, पण त्यांची इच्छा नव्हती ऍज अ बॉयफ्रेंड म्हणून मला सिलेक्ट करण्याची. मी म्हटलं कोणाचीच इच्छा इथं काही दिसन झाली. मग काय एमपीएससी काय मी पास झालो नाही. मी म्हटलं आता एमपीएससी मध्ये जास्त वर्ष घालण्यात काही मजा नाही म्हणलं, कारण कसं असते आपण पास होऊ शकतो का नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. तुमची सतसत विवेक बुद्धी तुम्हाला सांगते का तुम्ही पास होऊ शकता का नाही. म्हणजे कुठली पण गोष्ट आपण करू शकतो का नाही हे आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असते, पण विद्यार्थी ऐकत नाही का. मला दादा तेच बोलायचंय की बरेच विद्यार्थी असे आहेत की 5-5, 10-10 वर्ष ते त्यासाठी एमपीएससी युपीएससी साठी तयारी करत असतात, पण हे मृगजळ आहे असं वाटतं का कधी कधी? मृगजळ कोणासाठी? का ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तेवढा स्ट्रॉंग नाही. आता प्रत्येकाची आपापली एक कॅपॅसिटी असते, प्रत्येकाचा आपापले एक टॅलेंट असते. म्हणजे ते मनी असतात किंवा ते आपण वाक्प्रचार त्याला म्हणू शकतो,
सुविचार की म्हणजे वाळूचे कण जर समजा आपण प्रयत्न करून रगडिले तर तेल बी निघते, तर खरोखट मध्ये तेल निघत नाही. बरोबर. नाही तर तुम्ही म्हणसान की आता मी वाळू घेतो ना रगडीत बसतो, नाही तसं होत नसते. ते ऐकण्यासाठी म्हणी म्हणून ठीक आहे, ते तसं होत नाही. ते तेल जर समजा काढायचं असेल तर शेंगदाणाच रगडावं लागते आपल्याला. तुम्ही वाळूचे कण जर बसले तर ते होत नाही. तर ते ओळखलं पाहिजे का आपल्याला काय करू शकतो आणि काय नाही. आता मी तुम्हाला तेच सांगतोय का ही गोष्ट आपल्याला पहिल्या 3 ते 4 वर्षामध्ये लक्षात येते का आपण पास होऊ शकतो का नाही. पण विद्यार्थी काय असते का डिग्री नंतर त्यांना एक तर जॉब नसते. मग डिग्री नंतर काय करायचं, तर मग करिअर म्हणून ते येतात एमपीएससी कडे. मग एमपीएससी मध्ये जर समजा त्यांनी 3-4 वर्ष घातले तर मग त्यांच्या समोर प्रश्न पडते का आता ऑलरेडी आपल्या डिग्री नंतर 3-4 वर्ष गेलेली आहेत. आता डिग्री नंतरच आपल्याकडे जॉब नव्हता, मग 3-4 वर्ष गेल्याच्या नंतर मग आता कोण आपल्याला जॉब देईल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता काय करायचं. मग त्यांच्या मनात भीती असते की आता जर समजा मी एमपीएससी सोडली तर आणि घरी जर गेलो म्हणलो की आता माझ्याच्यानं काही एमपीएससी होत नाही तर मग काय करू. कारण सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय आपल्या विद्यार्थ्यांचा की आपण डिग्री नंतर दुसरी स्किल ॲक्वायर नाही करत. बरोबर. म्हणजे तुम्ही फोटोग्राफी शिका, म्युझिक शिका, डान्स शिका, त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही कमवू शकता, पण ते मुलं करत नाहीत. एमपीएससी कडे आलं फक्त एमपीएससीचा अभ्यास करणार म्हणते, 4-5 वर्ष त्याच्यात घालतात. मग 4-5 वर्ष घातल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात तर असते आलेलं की आपण पास होणार नाही, पण सोडू तर काय करू ही भीती त्यांना एमपीएससी सोडू देत नाही. मग ते काय म्हणतात, अजून एक अटेम्प्ट, अजून एक अटेम्प्ट. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे थोड्या थोड्या मार्कांनी एमपीएससी राहिलेली असते, म्हणजे 2 मार्कांना म्हणा, 4 मार्कांमध्ये त्यांना एक होप असते आता होईल. पण ते आता होईल करता करता 5 वर्षाचे 10 वर्ष बी होते. म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत, अजून बी जर तुम्ही सदाशिव पेठेत जाऊन बघसाल तर मी आलो होतो 2014 मध्ये. मी यायच्या 2-4 वर्ष आधीपासून तयारी करणारे विद्यार्थी अजून बी तयारी करताना मला दिसते. आता एमपीएससीनं एक तर वयच कमी केलं पाहिजे 25 पर्यंत. 25 केलं, पास झाला ठीक आहे, नाही तर दे सोडून. पण तसं नाही, विद्यार्थी म्हणते 43 आहे, 43 पर्यंत प्रयत्न करणार, ते करत राहतात. कारण एमपीएससी सोडू तर दुसरं काय करू, प्लान बी आपण ज्याला म्हणतो तो प्लान बी विद्यार्थ्यांचा तयार नसतो. की हे जर समजा आता मी बंद केलं तर मग व्यवसाय टाकायचा, तर मग कोणता टाकायचा व्यवसाय, काय करायचं, आणि मग भांडवल लागल, हे लागल, बरेच प्रश्न असतात. आणि नोकरी जर करायची असेल तर मग कोण आपल्याला देईल बा नोकरी, हा देखील प्रश्न असतो. त्यामुळे विद्यार्थी स्वतःची खोटी समजूत काढतात की मी आता पास होईल, आणि ते करत जातात, पण होत नाही. मग हीच 5 वर्षाचे जेव्हा 10 वर्ष होतात तेव्हा मग बरेच विद्यार्थी नैराश्यामध्ये असतात जात. कारण मग आता 10 वर्षानंतरही जर तुमच्या हातात काहीच नसेल उत्पन्नाचा सोर्स, तर मग काय करायचं. मग त्यांचे लग्नाचे देखील प्रॉब्लेम येतात, कारण मुलगा काही कमवत नाही, वय झाले. तर मग हे मृगजळ नक्कीच आहे, पण कुणासाठी, ज्यांची एमपीएससी पास होण्याची क्षमता नाही, लायकी नाही असं नाही म्हणत मी, कारण प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या आहेत. तर मग ज्यांची क्षमता नाही त्यांनी ओळखावी की आपण इथं थोडंसं कमी पडतं, मग ते स्किप कर, दुसरं काहीतरी कर. तर हे विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याच वेळा असं मी माझ्या स्वतःच्या पाळण्यात आलं की विद्यार्थी दुरून दुरून गावावरून येतात, घरची परिस्थिती हालाकीची असते, मग त्या घरच्यांना देखील हा त्रास भोगावा लागतो ह्या शिक्षणाचा. कारण या ठिकाणी येऊन राहणं, खाणं असेल, तुमच्या लायब्ररीज असतील, तुमचं क्लासेस ट्युशन्स असतील, ह्याचा खर्च खूप मोठा आहे. आणि मग ते त्यांना झेपत नाही घरच्यांना पण, आणि हे पण एक डिप्रेशन मध्ये जायचं कारण असू शकतं. नक्कीच. आता तुम्ही तर एकदम जवळून अनुभवलंय की बाबा, तुम्ही आता सांगितलं की 10-10 वर्ष मुलं तयारी करतात आणि त्यांचं वय निघून जातं, लग्न होत नाही, काही होत नाही. तुमचं लग्न झालंय का? माझं लग्न झालंय, आणि मी ती फेसबुकला पोस्ट टाकली होती, स्टोरी देखील टाकली होती, तरी देखील बरेच मुलं म्हणतात की सर तुम्ही लग्नाला बोलवलंच नाही. आता जे आपलं मेन प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम, फेसबुक, त्याच्यावर मी टाकायलो. आता का प्रत्येकाचे नंबर घेऊन त्यांना कॉल होता करायचा, बाबा ये लग्नाला म्हणून, तेवढं मी केले. त्यामुळे तुमचं कर्तव्य पार पाडले, फोटो टाकून आणि पत्रिका पण टाकली होती की लग्नाला या. आले का सगळे? सगळे नाही आले, पण ज्यांना ज्यांना शक्य होतं ते आले. तर एमपीएससी हा एक विषय घेऊन आपण चाललोय किंवा बोलतोय आता आपण, ह्या माध्यमाकडे कसे वळले? युट्यूब, इंस्टाग्राम. कसं होतं, शाळेत असल्यापासून मला आवाज काढण्याची म्हणजे लय हे होती. कसले आवाज? त्याला काय म्हणतो आपण, स्किल म्हणू शकता, म्हणजे मिमिक्रीची. दादा कोडके झाले, निळू फुले झाले, त्यांचे आम्ही असे थोडे एकदा दादा कोंडकेंचा आवाज झाला तर दादा कोंडकेचं म्हणलं ते थोडासा बेस
असा होते, तुम्हाला निळू फुल्यांचा काढून बरं, दाखवतो. ठीक आहे. अबे, अरे, याच्या मायला जे पॉडकास्ट घ्यायला बाई बोलवायची तू आलास. बरं ठीक आहे, बाईला वाड्यावर पाठवून दे, मी तिचा पॉडकास्ट घेतो. चालेल चालेल, नक्की एकदा करू आपण. माझा फोन नंबर बाईला दे, तू सेव्ह करू नको. जमतंय का? जमते जमते जमते. असे आता प्रॅक्टिस नाही बऱ्याच हा. दिवसांपासून, नाही तर मग तवाच्या काळात होतो मी काढत. म्हणजे तुमच्यात उपजत कलाकार भिडलाय. म्हणजे आमचे आजोबा जे होते ते कीर्तनकार अरे होते. वा. कीर्तनकार म्हणजे ते गावातल्या गावात होते करत, असे काही लय प्रसिद्ध नव्हते. पण भजन गिजन कीर्तन काकडा बिकडा त्यांना नाद होता, आवाज चांगला होता. सकाळी 4 वाजता उठून प्रॉपर ते काकडा म्हणतच होते. आमचे चुलते जे होते ते मात्र भजने होते, गायक. म्हणजे सप्ते बिप्ते पार थानाचे ते. आणि माझे वडील आहेत ते सुद्धा गायक आहेत भजनामध्ये. म्हणजे त्यांचे सुद्धा भजनाच्या ज्या स्पर्धा असतात त्यांच्या ग्रुपचा नंबर तिथे येत असतो. म्हणजे गाण्याची कला जी म्हणसाल ती आमच्या खानदानात आहेच. आता नेमकं गाण्याचं आपल्याकडे आलं नाही, पण ते आवाज जे म्हणसाल त्या आवाजाचं आलं. मग आता आवाजाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल बरं? तर मग आता एमपीएससी करता करताच त्यानंतर अंबानीनं नेट स्वस्त केलं, म्हणजे फुकटच केलं होतं. फुकट केल्यामुळे काय झालं का आपल्याला ते युट्यूबवरची व्हिडिओ पाहायचा नाद लागला. आणि बरेच युट्यूबर तिथे जन्माला आले फुकट झाल्यापासून. बरं, आधी तेवढे युट्यूबर नव्हते, नंतर आले. तर मग पाहायची एक एक चॅनल. तर खासरे टीव्ही वाल्यानं ते ट्रम्प तात्याची डबिंग केली होती. सुरुवात त्यांनी केली खासरेवाल्यांनी, की ते ट्रम्पचे डब करायचे व्हिडिओ. तर मी पाहायचो, मला चांगलं वाटायचं. पण त्यांचे मग काही झाले असतील इश्यू, त्यांनी मग ते 7-8 व्हिडिओ नंतर ते बंदच केलं डबिंगचं. मी म्हणलं आता त्यांनी बंद केलं म्हणल्यावर कुणाला तरी ते समोर नेलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी जरी जबाबदारी सोपवली नसली तरी मी ती माझ्या खांद्यावर घेतली. मी म्हणलं आता हे डबिंगचं आपण आपल्या खांद्यावर घेतलं पाहिजे. मग त्यांनी आता ते बार्शीचे असल्यामुळे त्यांनी ट्रम्प तात्या बार्शीचे होते दाखवले. मी म्हणलं आता आपण विदर्भातले आणि मराठवाड्यातले, मी म्हणलं आपण जे कॅरेक्टर घेऊ ते विदर्भातले आणि मराठवाड्यातले असले पाहिजे. तर आमचे ट्रम्प तात्या जे ते मराठवाड्यात प्रॉपर सावळी पालडी तालुका औंढा जिल्हा हिंगोली ट्रम्प तात्या. आणि मी म्हणलं आता मग ट्रम्प तात्या एकटेच आणले तर मग मजा येणार नाही. तर मग मोदी शेठ, इम्रान खान, त्यानंतर सगळे आले. तर मग मोदी शेठ कुठले ठेवले? तर मग विदर्भातले ठेवले. सगळीकडचेच असे आणत गेलो. मग ते डबिंगचे व्हिडिओ तेव्हा क्रेज होती, तर मग चालायला लागले व्हिडिओ चालायला लागले. आणि मी स्टार्टिंगला हे व्हिडिओ टाकत होतो फेसबुकवर, व्हॉट्सअपवर असे तसे शेअर व्हायचे. माझे 1-2 मित्र म्हणले का तू काय कर म्हणे, युट्यूब चॅनल खोल आणि युट्यूबवर टाक म्हणे व्हिडिओ, त्याच्यातून पैसे भेटू शकतात. तर मी म्हणलं पैसे जर भेटत असतील तर टाकायला काही हरकत नाही. मग युट्यूब चॅनल ओपन केलं, तेव्हा द व्हायरल फीवर म्हणजे TVF होतं, ते मी पाहत होतो. म्हणलं आपण काय ठेवावं, मग MVF ठेवलं, म्हणजे मराठी. म्हणजे आपण दुसऱ्याकडे पाहून शिकणारा माणूस आहे, जे आहे ते आहे. रियालिटी काही असते, तू उपजत स्वतःच लय असते टॅलेंट, आपल्यात बी तसं टॅलेंट आहे. पण समजा आपण थोडं अनुकरण यांचं त्यांचं करत घेत राहिलं पाहिजे. हा, आणि चांगलं घेऊन आपल्या परीने चांगलं देत राहिलं पाहिजे. तर TVFचं मग MVF केलं, त्याच्यावरती डबिंगचे व्हिडिओ स्टार्टिंगला टाकायला सुरुवात केली. रिस्पॉन्स चांगला होता, चांगले व्ह्यूज वगैरे आले, झपाझप सबस्क्रायबर वाढले तिथं. पण नंतर प्रश्न पडला की डबिंगचे आपण व्हिडिओ तर करतोय, पण लोकांना चेहरा माहित नाही आपला. म्हणजे आपण पोहोचतोय, पण हे नेमकं करायला कोण हे माहित नाही. मी म्हटलं मग आता आपल्या चेहरा दाखवण्याची वेळ आलेली आहे जगाला. मग आता चेहरा दाखवा तर मग काय करावं? मी म्हटलं आता MPSC आपण करतो, पण MPSC मधल्या ज्या गमती जमती त्या सांगितल्या पाहिजे. म्हणजे अभ्यासिकेत जाऊन पोरं खरंच अभ्यास करतेत की दुसरं काय करतात, पुन्हा क्लास लावल्यावर तिथं क्लासमध्ये जाऊन खरंच लक्ष देतात का, कसा अभ्यास करतात, काय असते ते सगळ्या ज्या आहेत गमती जमती, म्हणलं ह्या आपण मांडू शकतो. कारण तशा गमती जमती मांडणारं चॅनलच नव्हतं तिथं. म्हणलं आपण जर समजा केलं तर आपल्याला स्कोप आहे. तर मग मी तिथून स्टार्ट केलं. नंतर मग तिथून स्टार्ट केलं, हळूहळू मग MPSCचा जो क्राऊड होता त्यांच्यामध्ये माझे व्हिडिओ स्प्रेड व्हायला लागले, ओळखायला लागले. अरे हसतो व्हिडिओ करतो. मग आता ओळख जर भेटली तर कोणालाही चांगलंच वाटणार. 4 लोक जर तुमचं कौतुक असतील करत, तर मग मी म्हटलं हे जरा चांगलं वाटतं. मग डबिंगचे पण चालू ठेवले व्हिडिओ, आणि MPSCचे होते जे समजा व्यंगात्मक पद्धतीने ते पण ठेवले चालू. आणि नंतर मग ज्या दिवशी युट्यूब कडून पहिले पेमेंट आलं
म्हणजे हे मी हम्म. करत होतो जवळपास 6 ते 8 महिने मी व्हिडिओ टाकत होतो, पण तोपर्यंत पेमेंट आलं नव्हतं. कारण त्यांचं सबस्क्रायबरचं हे असते, वॉच टाइमचं बरोबर असते, सगळं झाल्याच्या नंतर मॉनिटाईज झाला तुमचा चॅनल एकदा. मॉनिटाईज झाला. हा. मॉनिटाईज झाल्याच्या नंतर व्ह्यूज आले, त्यानंतर पहिलं पेमेंट ज्या दिवशी अकाउंटला जमा झालं त्या दिवशी म्हणलं आता काय आपल्याला खऱ्या अर्थाने एमपीएससी करण्याची गरज नाही, आपण सोडू शकतो. म्हणजे मला जरा कॉन्फिडन्स आला की आपण इकडून पण होऊ शकतो. बरोबर. आणि तशी बी एमपीएससी काही होईना गेली. मी म्हणलं आता काही एमपीएससी नको, पुढं काय करायचं ते पाहू म्हणलं, हम्म. पण आपण स्टार्ट करूया ते. मग तिथून फुल टाइम युट्यूब जर समजा तुम्ही म्हणाल तर ते मी सुरू केलं आणि आतापर्यंत आहे चालू आपलं ते. युट्यूब कधी बंद झालं तर काय अशी भीती वाटते का? भीती आता तुम्हाला एक मजेशीर उत्तर देतो. हम्म. टिकटॉक स्टार जे होते, हम्म. टिकटॉक स्टार, तेव्हा टिकटॉक म्हणजे असलं तर फेमस होतं हम्म. लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा आधी असेल कदाचित, त्या दरम्यान फेमस होतं. म्हणजे मुलांचे डायरेक्ट लाखो होते हो. फॉलोअर्स हो. टिकटॉकवर. हो. आणि टिकटॉक ही एका दिवशी झालं ना बंद, अचानक. डायरेक्ट अचानकच. हम्म. मग आता टिकटॉक बंद झालं, पण म्हणून ते जे काही शॉर्ट व्हिडिओ ते थांबले का? नाही ना. टिकटॉक बंद झालं, युट्यूबनं बी शॉर्ट स्टार्ट केले, इंस्टाग्रामनं बी त्या रील स्टार्ट केल्या. हम्म. म्हणजे युट्यूब बंद झालं ही खरं तर भीती नाहीच, कारण युट्यूब हा फक्त प्लॅटफॉर्म आहे. युट्यूब जर बंद झालं तर युट्यूब सारखं दुसरं एखादं येणार. प्लॅटफॉर्म 100% येईल, हम्म. कारण लोकांना पोहोचायचंय. आणि जे आहेत आता युट्यूब व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपल्याकडून पैसे घेत नाही, परंतु बरोबर. तरी सुद्धा ते स्वतः कितीतरी करोडोंमध्ये कमवत आहेत का? कारण जाहिरातदार आहेत तेवढे. मग युट्यूब जर समजा बंदही झालं तरी दुसरा कुठला तरी प्लॅटफॉर्म एकदम अतिशय थोड्या वेळात तिथे नक्कीच जनरेट होईल आणि मग युट्यूबवरचा जो आहे क्राऊड तो मग इकडे जायचं. म्हणजे होईल. टिकटॉकवाले हा. जसे इंस्टाग्रामवर आले, टिकटॉक स्टार होते आधी, आता रील स्टार Reel star झाले, झाले. तसं मग युट्यूबवर होते, त्यानंतर जो कोणता येईल प्लॅटफॉर्म त्या त्याच्यावर प्लॅटफॉर्म शिफ्ट होते. त्यामुळे ती भीती नाही आपल्याला. युट्यूब वरून शिफ्ट होतील, पण युट्यूब आता जेवढे युट्यूबर आहेत हम्म. किंवा खूप मोठे प्रसिद्ध पण आहेत, काही स्मॉल स्केल आहेत, असं ते चाललंय, प्रत्येकाचा प्रवास आहे. युट्यूबवर यावं का लोकांनी? युट्यूबवर येऊ शकता. आणि हम्म. इथे पण मी तुम्हाला सांगाल की तुमच्याकडे तेवढा कंटेंट पाहिजे. हम्म. आता तुम्ही युट्यूबवर आलेच की, आम्ही कारण तुम्हाला माहिती आहे का पॉडकास्ट आहे आणि कंटेंट आहे. कंटेंट आता मराठीमध्ये आधी काही पॉडकास्ट नव्हतेच. मराठीमधले पॉडकास्ट आता या वर्षातच स्टार्ट झाले. स्टार्ट झालं. आणि स्टार्ट झाले तर असे झाले का आता रोज नवीन. आता हम्म. तुम्ही तर पॉडकास्ट घ्यायलेच माझा. हम्म. आता उद्या चालून मी पण तुमचा पॉडकास्ट घेऊ शकतो, कारण मी बी पॉडकास्ट चालू केले. अरे वा, म्हणजे शुभेच्छा आहेत तुम्हाला. शुभेच्छा, धन्यवाद. म्हणजे आता तुमचा कॉम्पिटिटर आहे जे तुम्ही पाहू शकता, पण युट्यूब हे कॉम्पिटिशन नाही. कॉम्पिटिशन नाही. पॉडकास्ट हे कुणी जरी स्टार्ट केलं तर तुमच्या पॉडकास्ट मध्ये जर कंटेंट असेल तर लोक बघतील. म्हणजे तुम्ही बोलवलेला पाहुणा बोलतोय कसा, बरोबर. हे ऐकण्यात जर समजा लोकांना इंटरेस्ट असेल तर तुमचे व्हिडिओ चालतील. बरोबर. व्हिडिओला व्ह्यूज आले तर नक्कीच त्या व्ह्यूजचे तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्यामुळं युट्यूबकडे लोकांनी यावं, पण आपण कशासाठी येतोय हे माहित पाहिजे. फक्त युट्यूबवरून पैसा भेटतो म्हणून. आणि मी जातो, नंतर करायचं काय ते नंतर बघू, असा जर विचार असेल तर नका येऊ. आधी तुमचा कंटेंट काय आहे ते ऍटलिस्ट डोक्यात तरी तुमच्या फिक्स असलं पाहिजे की या प्रकारचा, म्हणजे कॉमेडी असू शकतो, एज्युकेशनल, त्यानंतर इन्फॉर्मेशन, टेकवाला, शेअर मार्केटचा, पॉडकास्ट, बराच आहे कंटेंट. तर तुमचा कंटेंट काय आहे तो आधी तुम्ही फिक्स करा. कंटेंट तुमचा फिक्स असेल की या प्रकारचे व्हिडिओ मी करेल, बरोबर. आणि ते केल्याच्या नंतर मी किती दिवसापर्यंत त्या प्रकारचे व्हिडिओ सस्टेन करू शकेल हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. आता तुम्ही पॉडकास्ट स्टार्ट केलाय, 1-2 पाहुणे आणले, तुम्ही जर गायब झाले उद्या तर तुमचं चॅनल चालणार आहे का? नाही ना. नाही चालणार. Continuity पाहिजे. तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती पण इन्व्हेस्टमेंट पाण्यात गेली. तर तुमची तुम्हाला तरी खात्री पाहिजे का आपण पॉडकास्ट चालू केले तर ऍटलिस्ट वर्षभर तरी पाहुणे आपल्या याच्यावर आले पाहिजे. मग तुम्ही आठवड्यातून 1 टाका, नाही तर 2 आठवड्यातून 1 टाका पॉडकास्ट, पण कंटिन्युटी खूप जास्त गरजेची आहे. आणि पैसा कमवायचा म्हणून जर युट्यूबवर येत असू तर बऱ्याच लोकांचा मिठ्ठू मरतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मिठ्ठू मरणे म्हणजे काय, तर आमच्या विदर्भातला एक वर्ड आहे मिठ्ठू मरणे, म्हणजे उदास होणे, नाराज होणे, डिसमोड होणे, हिरमोड होणे, की अरे नाही भेटला पैसा. कारण लोकांना वाटतं की युट्यूबवर आलो, गपकन व्हिडिओ टाकला, व्हिडिओ करायला लागतेच काय, टाकला व्हिडिओ डायरेक्ट पैसाच पैसा. तसं नसतं. कारण युट्यूब आता वॉच टाइम पण लय मोठा झालाय, 4000 तास, 4000 तास, 1000 सबस्क्रायबर लागतात. ते वॉच टाइमच भल्याकडून कम्प्लीट होत नाही. आणि ते झाल्याच्या नंतरही तुमची कंटिन्युटी खूप जास्त गरजेची आहे. मग तुम्ही कंटिन्युअसली तेवढा कंटेंट जर देऊ शकत असाल तर इकडे या, परंतु फक्त पैसा कमवायचा आहे म्हणून येऊ नका. म्हणजे स्टार्टिंगला तर मी म्हणेल का
पार्ट टाइम युट्यूब चॅनल जर समजा तुम्ही स्टार्ट करू शकत असाल, दुसरा उत्पन्नाचा सोर्स असताना, तर ते करा. आणि फुल टाइम जर यायचं असेल तर तुमचं मग मॅनेजमेंट चांगलं पाहिजे. जसं की तुम्ही आलात आता की आपल्याला पॉडकास्ट आहेत करायचे, तर तुमचं मॅनेजमेंट परफेक्ट आहे. तुम्ही उगाच मला कुठेतरी गार्डन मध्ये घेऊन पॉडकास्ट मोबाईल मध्ये शूट करत बसले नाही. प्रॉपर माईक गिक सोफा गिपा आलाय, म्हणजे कुशनवाला बरं वाटतं जरा आरामशीर. तर तुमचं म्हणजे फोकस आहे की आपल्याला आहे करायचं. तर मग तसं जर तुमचं फोकस असेल क्लिअर, तर तुम्ही नक्कीच युट्यूबकडे येऊ शकता. ऍज ए करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून युट्यूबला तुम्ही बघू शकता, म्हणजे करिअर ऑप्शन म्हणून युट्यूब बघू शकता. नक्की चांगले. दादा, आधीचं आयुष्य आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरचं आयुष्य, त्याच्यात काय फरक होता? काय फरक आहे? आता प्रसिद्धी, एवढा पण काय प्रसिद्ध नाही झालो मी. थोडंफार समजा आपला क्राऊड आहे तो आपल्याला ओळखतो, तर 4 लोक भेटतात. अरे सर तुम्हीच का, मग फोटो काढू, सेल्फी काढू, अच्छा छान, आम्ही फॅन आहोत, व्हिडिओ बघतो, असं जेव्हा म्हणतात तेव्हा चांगलं वाटतं. परंतु फरक म्हणजे काय, असा लयच फरक पडला अशातला काही भाग नाही. लाईफस्टाईल जी होती माझी आधी तीच आहे, त्या प्रकारचाच आहे. खूपच जास्त जर समजा प्रसिद्ध झालो, खूपच जास्त की बाहेर पडलं की सिक्युरिटी गार्डच हे लागतील असं, तर मग मी तुम्हाला सांगेल त्यावेळी. पण सध्या काय म्हणजे अपॉइंटमेंट मिळेल का? तुमच्याकडे माझा नंबर आहे, त्यावेळेस एक पॉडकास्ट शूट करू आपण. नक्की नक्की नक्की, काहीच विषय नाही. आता तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज करण्याचा मी विचार सुद्धा नाही केला, कारण तुम्हाला म्हणलं की माझा चेहराच इतका देखणा आहे की कोणतीच पोरगी माझ्या प्रेमात पडणार नाही. त्यामुळं ते तर काही आपल्याकडं हेच नव्हतं, म्हणजे ऑप्शनच नव्हता लव्ह करण्याचा. म्हणजे मी प्रयत्न केला तसा, घरचे मागे लागले होते लग्नासाठी की उरकून टाकला? नाही नाही, आता वय तसं झालं होतं. मराठवाड्यातले लेकरं जर बनले तुम्ही, खास करून मुलं, तर 27-28 पार केली की तुम्हाला लग्न करावं लागते. जास्त लेट करून जमत नाही, कारण आपण ग्रामीण भागातून आलो तिथं. तुम्ही जर म्हणले की मी वयाच्या 45व्या वर्षी लग्न करतो, तर ते शक्य नाही. त्यामुळे मी म्हटलं जास्त वेळ थांबू नये. म्हणजे थांबून तरी काय करता, काय दुसरं काय असतं समजा आपलं झेंगाट, तर मग ठीक होतं. पण नाहीच काय, मी म्हटलं तुम्हीच बघा. त्यांनी मला अनुरूप अशी सुंदर, देखणी, सुशील, हुशार बायको बघितली आणि सुदैवाने माझ्या बायको चांगली भेटली. त्यामुळं मॅरिड लाईफ मध्ये तर मी खुश आहे. आता इथून पुढे तुमचा जो प्रवास असणार आहे, युट्यूबचा असेल, इंस्टाग्रामचा असेल, तो काय प्लॅन वगैरे काय पुढचे प्लॅनिंग म्हणाल तर, म्हणजे मी प्लॅनिंग जर असती केली तर आतापर्यंत मी लय समोर असतो गेलो. पण मुळात आपली प्लॅनिंगच तेवढी पक्की नाही. तर जशा गोष्टी येतील त्या हिशोबाने मी असतो करत. तर असं काही एकदम ठरवलेलं नाही की असं करायचं तसं करायचं. काही काही गोष्टी आहेत म्हणे की आता समजा मी तुम्हाला म्हणलं की पॉडकास्ट चालू करताना, मग पॉडकास्ट एक करेल. त्यानंतर आता आमचं वेब सिरीजचं आहे चालू. आम्ही एक चित्रपट केलाय यथावकाश. त्याच्याबद्दल तुम्ही मला नंतर प्रश्न विचाराल आणि मी उत्तर देईलच. नंतरच्या प्रश्नासाठी आपण ठेवूयात. तर आता वेब सिरीजचं पण आहे. तर वेब सिरीज आहे चालू, पॉडकास्ट आहे आणि गाण्यामध्ये सुद्धा मी उतरणार आहे. आपण ज्यावेळेस युट्यूब किंवा इंस्टाग्राम हे यूज करत असतो, पालक लहान मुलांना सांगतात तुम्ही याच्यापासून दूर राहा. तर कोणत्या स्वरूपाचा कंटेंट हा युट्यूबवर आला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, इंस्टाग्रामवर आला पाहिजे असं वाटतं? तर ते खरं तर सोशल मीडियाचा आपण जर विचार केला तर जरा कठीणच आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं. कारण कंटेंट तर सगळ्या प्रकारचा त्याच्यावर येणारच आहे. आणि तुम्ही कसाही कंटेंट टाका, तो बघणारा ऑडियन्स आहेच. म्हणजे तुम्ही काही व्हिडिओ टाका, काहीही टाका, काहीही. पुनीत सुपरस्टारचे जर समजा शेण खाऊन, आता मी शेणाच्या जागी दुसरा शब्द वापरणार होतो, पण तुमचा पॉडकास्ट खराब होईल म्हणून तो शब्द मी वापरला नाही. शेण खाऊन जर समजा तो पुनीत सुपरस्टार होत असेल आणि त्याचेही फॉलोअर आहेत, त्याचेही व्हिडिओ लोक बघतेत, लोकप्रियता आहे, त्याला दुकानाच्या उद्घाटनाला बोलवतेत आणि आता पुनीत सुपरस्टारचं ते फॉलो घेऊन, त्याचा आदर्श घेऊन त्याच्यासारखे लोक त्याच्यापेक्षा घाण काय काय खाता येईल हे सुद्धा व्हिडिओ करत आहेत. आणि ते सुद्धा बघणारा प्रेक्षक वर्ग आहे. मला ते करणाऱ्यांपेक्षा जे बघणारे आहेत त्यांची जास्त क्यू येते की बा काय बघताय तुम्ही. म्हणजे जे लोक जेन्युअनली कंटेंट करतायत ते घासू घासू मेले का काय, उद्या काय करावं, काय देता येईल मला समाजाला, काय देता येईल काय नाही. तुम्हाला जर काही देता आलं नाही, तुम्ही जा, शेण दिसलं शेण खा, डायरेक्ट तुम्ही सुपरस्टार होता, व्हायरल होऊ शकता तिथं. त्यामुळे तुम्ही कितीही घाण कंटेंट केला, गलिच्छ केला, तरी सुद्धा बघणारे लोक आहेतच. आणि त्याच्यावर मेन म्हणजे नियंत्रण तुम्ही ठेवू शकत नाही. त्यामुळे मुलांना जर समजा नियंत्रण
म्हणजे युट्यूब किंवा मग इंस्टाग्राम त्यांच्या हातात गेलं तर तिथे तुम्ही ते हे लावू शकत नाही, फिल्टर लावू शकत नाही. की फक्त अशा प्रकारचा कंटेंटच येईल म्हणून. युट्यूबवरती युट्यूब किड्स एक आहे, तर त्याच्यावरती समजा आपलं थोडंफार नियंत्रण असतं, की युट्यूब किड्स जर समजा फक्त लॉग इन असेल, तर त्याच्यावरती दुसरा जो असतो कंटेंट तो नाही दिसत. किड्स साठी जो तयार केलेला असतो तोच दिसतो फक्त. पण इंस्टाग्रामवरती नाही, तुम्ही लावू शकत नाही. मग नियंत्रण ठेवायचं असेल तर एकच आहे, जोपर्यंत मुलाची स्वतःची सद्विवेक बुद्धी डेव्हलप होत नाही, तोपर्यंत इंस्टाग्राम पासून मग त्यांना तुम्ही लांब ठेवा. पण मोबाईल जर त्यांच्या हातात गेला, तर आजकालची मुलं इतकी हुशार झालेली आहेत, ते स्वतःचं अकाउंट तिथं ओपन करतील, पहिली दुसरीत असतानाच. त्यामुळं ते खरं तर म्हणजे तारेवरची कसरत आहे पालकांसाठी. आता जेव्हा मी पालक होईल समजा, तेव्हा आता ती माझ्यासाठी सुद्धा तारेवरची कसरत असणार आहे. पण मी ठरवले, की मोबाईल पासून शक्यतो मी त्याला लांबच ठेवेल. कारण आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच कल्पना आहेत, ज्याच्यामध्ये मी माझ्या लेकराला गुंतवून ठेवेल. आजकालचे पालक त्यांचा मेन काय असतो विषय, का समजा वडील जे असतील, ते नोकरीवर जातील. आईला काम असतील समजा घरातले. मग त्या वेळेत जर समजा मुलगा रडत असेल, तर मग लेकराला मग काय करायचं? तर मग घे मोबाईल बघत बस. म्हणजे त्यांचं काम, त्यांचं टेन्शन तेवढं कमी व्हावं म्हणून ते मुलाच्या हातात मोबाईल सोपवून देतात. पण आपण तसं करणार नाही. मी थोडंसं म्हणजे माझं काम कमी करल, पण त्याच्याकडे थोडंसं लक्ष देईल, की म्हणजे मोबाईल पासून तरी ऍटलीस्ट मी लांब ठेवल. टीव्ही मातीत खेळत नाही आता लहान मुलं. मातीत आपणच कधी जातो म्हणतात, असा विषय ना. मातीत तर नाहीच, म्हणजे थोडीशी घाण लागली. आता सगळीकडे टाईल्स आलेले आहेत, त्यामुळे मातीचा आता संबंधच राहिला नाही. आणि मोबाईल आल्यापासूनच खरं तर बदललेलं आहे. आता आपण जेव्हा समजा आता मला आठवते 2005-6च्या आसपास समजा ते छोटे फोन स्टार्ट झाले असतील. त्याच्या आधी फोनच नव्हते, ते होते फक्त. त्यामुळं खेळ वगैरे ह्या गोष्टी तेव्हा होत्या. आता त्या गोष्टी कमी कमी होत चालल्यात, कारण मोबाईल आलेला आहे. त्यामुळे मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा घातक पण आहे. तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्यानं त्यानं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. पुणे सुपरस्टारला दुकानाच्या उद्घाटनाला बोलवतात. तुम्हाला कधी बोलवलंय का? मला बोलवतात बरेच जण आणि बऱ्याच ठिकाणी मी गेलो देखील आहे. पण आपली जी मित्रमंडळी आहेत, तर ती मित्रमंडळीच मला समजा बोलवते. म्हणजे आणखीन मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे एवढा प्रसिद्ध नाही झालो मी, की दुरून अशा मला येतील ऑफर, की सर या इकडं या इकडं. जे समजा माझ्या ओळखीतले आहेत ते मला म्हणतात, की भाई दुसऱ्याकडून करण्यापेक्षा तूच आहेस, आपला आपला माणूस, मग तू ये, तू कर. तर त्या प्रकारचे मी समजा करत असतो. पण माझी काय अशी लय इच्छा नाही, की नाही मला बोलवायला पाहिजे, मग मी जाईल आणि रिबन कापन आणि पाकिट घेईल. आपला नाही विषय तसा. पण बघू आता. पण बोलवलं समजा तर मी नक्कीच जाईल. तुम्ही जर एखादं दुकान टाकलं तर मला सांगा, नक्की चहावर सुद्धा मी येऊ शकतो. चालेल ना, नक्की. आणि पुढचा विषय असा, की बाबा तुमचं काही काळापूर्वी एक सिनेमा येऊन गेला, यथावकाश. त्याच्याबद्दल काहीतरी त्याच्याबद्दल खरं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे. ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, की यथावकाश नावाचा आमचा सिनेमा आलेला आहे, ज्याचे दिग्दर्शक हे स्वतः तहसीलदार आहेत, अविनाश शेंबटवाड. आणि त्या चित्रपटामध्ये जिने प्रमुख नायिकेचं काम केलं आहे ती उपजिल्हाधिकारी आहे, सायली सोळंके. त्यानंतर त्याच्यातला आणखीन एक प्रमुख कलाकार प्रतीक लांडे, तो आताच सब रजिस्ट्रार म्हणून जॉईन झालाय. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर सर्व अधिकारी वर्ग आमच्या चित्रपटामध्ये आहे. कारण चित्रपट हा मुळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे. म्हणजे चित्रपटामधला प्रत्येक कलाकार हा विद्यार्थी आहे. प्रोफेशनल कलाकार असे आम्ही कोणी घेतले नाही. फक्त घरमालकाचा रोल जे करतात सुनील गोडबोले, ज्यांना आपण नाना म्हणतो, बरेच पिक्चर त्यांनी आहेत केलेले. दुनियादारी मधला सुरेखाचा बाप जो आहे, तर ते फक्त आम्ही त्या रोलसाठी घेतले होते. कारण घरमालक हा विद्यार्थी असू शकत नाही म्हणून, नाही तर तोही आम्ही विद्यार्थीच घेतला असता. तर मग बाकी सगळी जी आमची टीम आहे ती विद्यार्थ्यांचीच आहे. तर विद्यार्थ्यांनी तो चित्रपट तयार केलेला आहे. आणि मी असं म्हणेल, की स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आणि त्यांच्या पालकांनी देखील तो चित्रपट पाहायला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेचं वास्तव जे आहे ते मांडण्याचा आम्ही त्या चित्रपटातून प्रयत्न केलेला आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे, पण जर समजा तुम्ही पास नाही झाले, आता आपण अधिकाऱ्याचं भाषण ऐकतो, तो सांगतो की मी हे स्ट्रगल केलं, ते खाल्लं, असं केलं, तसं केलं. पण जे पास नाही झाले त्यांची भाषण आपण नाही ऐकत, कारण त्यांना कोणी बोलवतच नाही. तर त्यांचं म्हणणं काय आहे? आणि स्पर्धा परीक्षेचं जर समजा तुम्ही बघितलं रेशो, तर 99% विद्यार्थी पास होत नाहीत. म्हणजे 400 जागांसाठी 4 लाख फॉर्म जर येत असतील, जागा किती आहेत? 400 फक्त. मग 400 जण तर पास होतील,
तर समाज फक्त त्या 400 लोकांनाच फॉलो करतोय. बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय झालं हे विचारायला पण कुणाला वेळ नाहीये आणि कुणाला इंटरेस्ट पण नाहीये. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, त्या विद्यार्थ्यांची गोष्ट काय आहे, ती गोष्ट आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण प्रत्येकाची आपापली गोष्ट असते. आता जी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात का प्रत्येक जण टाइमपास करण्यासाठी येत नाही. बरोबर. पण कुठे ना कुठे आपला अभ्यास कमी पडतो, नशीब किंवा मग बऱ्याच गोष्टी असतात फॅक्टर ज्या कमी पडतात. त्यामुळे आपण पास होऊ शकत नाही. तर मग त्या विद्यार्थ्यांचं जे लाईफ आहे, जो स्ट्रगल आहे, तो स्ट्रगल आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि चित्रपट ज्यांनी ज्यांनी पाहिलेला आहे, प्रत्येक जणाच्या डोळ्यातून अश्रू आलेले आहेत. प्रत्येक जणाचं अंतःकरण भरून आलेलं आहे. कारण तो चित्रपट थेट काळजाला भिडतो. कारण मी तुम्हाला म्हणलंय की 400 विद्यार्थी पास होतात, पण बरोबर. बाकीचे जे विद्यार्थी आहेत 99% त्या विद्यार्थ्यांसाठी हा चित्रपट आहे. मग हा चित्रपट 99% विद्यार्थ्यांना रिलेट होणार आहे. मग तुम्हाला रिलेट झाला अर्थात तो भावुक करणारा चित्रपट आहे. आणि एकंदरीत चांगलं काम प्रत्येकाने म्हणजे ऍक्टिंगचा कुठलाही बॅकग्राऊंड नसताना देखील प्रत्येकाने चांगलं तिथे काम केलेलं आहे. आणि सगळ्याच टीमची कामं आमची उत्तम झालेली आहेत. आणि चित्रपटामध्ये वाटत जरी नसलो तरी प्रमुख नायक मीच आहे. म्हणजे मी एरवी कॉमेडी रील वगैरे असतो, माझा आपला जो कंटेंट आहे तो कॉमेडी असतो. पण यथावकाशमध्ये इथून तिथून मी एक पण जोक नाही मारला. तर मी आमच्या डायरेक्टरला होतं म्हणलं की एखादा जोक द्या, एखादा जोक द्या, तरी सुद्धा डायरेक्टरनी जोक दिला नाही. ते म्हणे नाही, सिरियस तर सिरियस. पण ते एकंदरीत मस्त चित्रपट झालेला आहे. आणि बरेच जण म्हणतात की मी ऍक्टिंग सुद्धा छान केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर चित्रपट बघितला नसेल तर बघून घ्या. नक्की नक्की. आपल्या मराठी व्हायरल फीवर या युट्यूब मी पण चॅनलवरती बघतो अवेलेबल आहे. आणि बघायला पण सांगतो. येस येस, तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी असतील त्यांना सांगा. म्हणजे त्या मला कमेंट करतील की सर तुम्ही खूपच छान ऍक्टिंग केली. तुम्ही हे जमवलं कसं की सगळे बाबा विद्यार्थी अधिकारी एकत्रित येऊन काम करतात? याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं आमचे दिग्दर्शक तहसीलदार अविनाश शेमटवाड्यांना. कारण त्यांचा एक तर आता ऑलरेडी त्यांच्याकडे पोस्ट होती पण त्यांची जॉईनिंग नव्हती आली. तर त्यांचा एक ग्रुप होता. मग त्यांनी मला शोधलं की बा मी जरा हे करतो युट्यूब वरती व्हिडिओ. तर अविनाश माझ्याकडे आला आणि म्हणला की अशी अशी स्टोरी आहे, आपल्याला शॉर्ट फिल्म करायची. मी म्हटलं ठीक आहे. तर आधी ती शॉर्ट फिल्म होती. नंतर मी ऐकली, समजा वाचली. मी म्हटलं आणखीन याच्यात आपल्याला काहीतरी ऍड करूया, थोडा फन एलिमेंट वगैरे. मग आम्ही लिहित गेलो. मग लिहिता लिहिता ते बऱ्यापैकी मोठं झालं. मग बऱ्यापैकी मोठं झाल्याच्या नंतर आम्ही 2-3 जणांना दाखवलं. तर ती म्हणे तुम्ही शॉर्ट फिल्म करण्यापेक्षा काय करा, मग करतच आहात तर म्हणे मोठाच करा म्हणे चित्रपट. तर मग आम्ही ते लिहून टाकलं. म्हणजे 1.5 तासाच्या आसपास आमचा सगळा स्क्रीन प्ले लिहून तयार होता. मग आता कलाकार तर विद्यार्थी घ्यायचे हे फिक्स होतं. आणि आपण स्वतः विद्यार्थी होतो त्यामुळे आपले मित्र तर होतेच. मग विद्यार्थी कोणते तर मग मित्रच. त्यासाठी काय आम्ही असं खास ऑडिशन बिडिशन नाही घेतलं. जी आमची मित्र मंडळी आहे तेच आहेत चित्रपटामध्ये. तर मग सगळं झाल्याच्या नंतर आधी आम्ही तालीम बिलीम सगळं बसून घेतलं नाटकासारखं. आता नंतर मग खरा प्रश्न येतो की आता आपल्याला शूट करायचंय. कारण आता हे प्रॅक्टिस बिक्टिस हे ते तर फ्रीमध्ये झालं आमचं सगळं. तर मग आता शूटिंगसाठी मग कॅमेरे लागणार, लाईट लागणार, एडिटिंगसाठी माणूस लागणार, म्युझिकसाठी परत तो सगळा तामझामाला खर्च आला. तर मग साधारण आम्ही इस्टिमेट काढलं की किती खर्च जाऊ शकतो. आमचा एक विराज म्हणून मित्र आहे, त्याने बऱ्याच चित्रपटामध्ये असिस्टंट म्हणून काम आहे केलेलं. तर मग त्याच्याकडून आम्ही एक रफ हे घेतलं की बा काय साधारण येईल खर्च. तर तेव्हा देखील त्याने काही फारच असं काम केलं नव्हतं. त्यामुळे त्याने असं आम्हाला सांगितलं की बा 3-4 लाखाच्या आसपास आपलं होऊन जाईल. 3-4 लाखाच्या आसपास होऊन जाईल. ठीक आहे, मग काय करता. तर मग 3-4 लाख जमा कसे होतील हे आमचं होतं पहिलं टार्गेट. की आता 3-4 लाख जमा कसे होतील. कारण अविनाशची पोस्ट जरी निघालेली असली तरी जॉईनिंग आली नव्हती. त्यामुळे पैशांचा प्रॉब्लेम होताच. तर मग आता काय करायचं. तर मग आम्ही स्पॉन्सर शोधत गेलो. तर समजा तुम्ही असाल तर तुमचं एखादं पुस्तक असेल तर मी तुम्हाला म्हणून की तुमच्या पुस्तकाची ऍड आम्ही इथं कुठेतरी दाखवतो. आम्ही चित्रपटामध्ये आम्हाला इतकी रक्कम द्या. तुमचा क्लास आहे तुमचा. आम्ही क्लासवाले नाही घेतले. आम्हाला क्लासवाले भेटले होते त्यामुळे तुम्हाला देतो. क्लासवाल्यांवर येणार मी. तर क्लासवाले आम्ही घेतले नाही. मी म्हणलं कारण आमच्या चित्रपटामध्ये ते आम्ही दाखवलेलं आहे की क्लासची तेवढी काही नाही गरज तुम्हाला. तर ते थोडंसं मग विरोधाभास तिथे असता झाला. तर आम्ही क्लासवाले नाही घेतले. पुस्तकांचे आहेत समजा असे बाकीचे जे समजा मित्रमंडळी असतील किंवा जी स्पर्धा परीक्षा
च्या क्षेत्रामधली शिक्षक मंडळी असतील की जी समजा प्रामाणिक काम करत आहेत. कोळंबे सरांनी आम्हाला मदत केली. सचिन ढवळे सर आहेत त्यांनी केली मदत. त्यानंतर लोकसेवा अकादमीचे आप्पा सर, साई सर त्यांनी केली मदत. महेश बडे, किरण निंबोरे सगळं मग असं आमचं 3 लाखाच्या आसपास आम्ही सगळे स्पॉन्सरकडून पैसे जमवले आणि त्यानंतर एक शेड्यूल 7-8 केलं. दिवसांचं शेड्यूल आम्ही लावलं तिथे आणि ते शूट केलं. आणि त्यानंतरही आम्हाला असं लक्षात आलं की शेड्यूल जर समजा वाढलं तर खर्च मग खर्च वाढणार होता आणि आमचं टाईट होतं एकदम की एवढ्यातच झालं बसवायचं. पाहिजे. म्हणजे 6 दिवस आपण लावलेले आहेत. 6 पण नव्हते, मला आठवते 5च होते फक्त. 5 दिवसातच आहे करायचं. तर मग पहिलं जो आम्ही समजा स्टार्ट केला आज, तर जवळपास 36 तास हम्म. आम्ही झोपलो नव्हतो. आई गं. ज्यांचे ज्यांचे सीन आहेत हम्म. 36 तास. म्हटलं नाही, कारण आणि ते फक्त मग लाईटवाले होते जे, त्यांच्या शिफ्ट चेंज झाल्या. कारण ते 12 हम्म. तासानंतर चेंज करतात शिफ्ट. ते म्हणतात आम्ही जातो, आमची जी दुसरी आहेत मंडळी त्यांना पाठवतो. म्हणजे चालेल, पण सुट्टी नाही. पण आम्ही जे होतो म्हणजे आमचे दिग्दर्शक आणि ज्यांचे ज्यांचे सीन होते 36 बरोबर. तास काय झोप बीप काहीच नाही विषय. मी म्हटलं ते आटपायचं. मेजर जे सीन होते ते सगळे आम्ही 36 तासामध्ये सगळे डन. म्हणजे यथावकाश मधला जो सगळ्यात खतरनाक सीन आहे, सगळ्यात खतरनाक यथावकाश म्हणून एक मोनोलॉग आहे माझा. जवळपास 4 मिनिटांचा तो सीन आहे अखंड. तो आम्ही शूट केलाय सकाळी 4 वाजता. आई गं. म्हणजे दिवस पहिल्या दिवशी सकाळी 6 वाजता आमचं स्टार्ट झालं होतं. पूर्ण मग संध्याकाळी 6 पूर्ण सकाळी 4 पर्यंत, सकाळी 4 वाजता तो सीन होता आणि सगळ्यात महत्वाचा सीन पुन्हा तोच होता. मला अशी झोप येत होती तिथं आणि सीन एवढा खतरनाक होता की त्याच्यात रिटेकचा स्कोप नव्हता. म्हणजे तिथे बरेच असे हे होते की त्या सीन मध्ये असे भिंतीवरती स्टिकर असतात हे लावलेले अभ्यासाचे आणि ते फाडायचे असतात. मग ते जर एकदा फाडलं आणि जर समजा कट फेल गेला तर मग पुन्हा कोण चिपकवणार, पुन्हा ती कंटिन्युटी. मग तो वन टेक मध्ये डनच होता करायचा. मग आयला म्हणलं आता जरा हे अवघड दिसते, पण आम्ही ती रिस्क घेतली आणि तो सीन सकाळी 4 वाजता तिथे एकदम डन झाला. आणि त्यानंतर मग आम्ही थोडीशी म्हणजे असं करत करत 36 तासानंतर थोडासा गॅप दिला मध्ये की 7-8 तास आता झोपूयात. नंतर मग झोपलो आम्ही आणि त्यानंतर परत शूट केलं आणि मेजर जे होते सीन ते आमचे 5 दिवसात कंप्लीट झाले बरं. आणि तिथं आमचं बजेट संपलं. हम्म. 3 लाख रुपये आमचे तिथे गेले. तर मग आता बजेट संपलं, मग थांबला आता विषय. मग आता काय करायचं? आणि कारण चित्रपटाचे थोडेसे मॉन्टाज होते बाकी आणि एडिटिंग होती बाकी आणि म्युझिकचं काम होतं बाकी. आता मग त्याच्यासाठी पण होते. तर मग त्याच्यात सुद्धा आम्ही काय केलं की आम्ही जाऊन एडिटरला भेटायचो. काय तुमचं काय बजेट? आमचा असा चित्रपट आहे, एडिट करायचं. मग ते सांगायचे 1,00,000-1.5 लाख रुपये. तेवढं नव्हतं. मग त्याच्यात सुद्धा आता मी तुमचा मित्र आहे समजा, मी येईल की बाबा तुझा कुणी आहे का, असं रेफरन्सनं करत त्यातल्या त्यात कमी बजेटमध्ये आम्हाला कोण करून देईल, तर हे शोधण्यातच खरं तर आमचे 2-3 महिने गेले. तर त्यातल्या त्यात मग दीपक चौधरी आहेत, त्यांनी मग अतिशय कमी रेटमध्ये समजा आम्हाला ती एडिटिंग तिथे बेसिक जी आहे प्रायमरीवाली ती बरोबर. करून दिली. नंतर रेफरन्सनीच मग असं म्युझिकचं पण झालं, साऊंडचं पण झालं की त्यांचं बजेट जे असेल 1 लाख असेल तर आम्ही त्यांना 20-25 मध्ये काम करायला तिथे लावलेलं आहे. आणि ते आमचा प्रोजेक्ट चांगला असल्यामुळे आणि सगळी चांगली माणसं भेटत गेल्यामुळे त्यांनी ती कामं कमी किमतीमध्ये करून दिली आणि ती कामं प्रत्येकाची तशी चांगल्याच पद्धतीने त्यांनी केलेली आहे. आणि तरी सुद्धा बजेटचा प्रॉब्लेम तिथे येत होता. तर मग नंतर आम्ही क्राऊड फंडिंग केलं. म्हणजे समजा कोणी मित्र असतील, अविनाशच्या बॅचचे जे होते, अविनाशने मग त्यांना शब्द टाकला की तुमच्या परीने काय जर समजा, कारण तोपर्यंत त्यांची जॉईनिंग आलेली होती, तर मग काय जर समजा मदत असेल तर मग त्यांनी आपापल्या ह्याच्याने 5,000 10,000 असे दिले आणि शेवटी मग काही मी टाकले, काही अविनाशने, आणि शेवटी मग सगळा सिनेमा कम्प्लीट झाला. आता तुम्ही जसं बोलले की आम्ही क्लासेस कडून पैसे घेतले नाही, कारण तुमच्या ते सीन मध्ये पण तसं नव्हतं आणि दाखवायचं पण नव्हतं तुम्हाला क्लासेसची गरज आहे म्हणून. मग हे जे क्लासेस आहेत, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, हा लुटीचा कारखाना आहे असं तुम्हाला वाटत नाही का? लुटीचा ऍक्च्युली आपल्याला तसं म्हणता येणार नाही की लुटतायत म्हणून, कारण विद्यार्थी स्वतः असतो जात. क्लासवाले तुमच्याकडे नाहीयेत. जाहिरात करतात ना, जाहिरात करतात, पण ते तुम्हाला फोर्स करत नाहीत की आमच्याकडे क्लास लावाच म्हणून. आमच्याकडेच या म्हणून. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बेसिक भीती असते की जर मी क्लास लावले नाही तर मी पासच होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी तिथे जातात. खरं तर विद्यार्थ्यांना बेसिक जे आता जागृती थोडी व्हायला आहे लागलेली की
सरसकट सगळ्याच विषयांचे क्लासेस लावण्याची गरज नसते. मी नसते. तुम्हाला जसं म्हणलं की एखादा विषय गणित कठीण जातोय, गणिताचा क्लास एकच. लाव. इतिहास जर समजा नाहीच जमत तुला, इतिहासाचे क्लास लाव, भूगोलाचे क्लास लाव. जे विषय कठीण जात आहेत त्याचे क्लास लाव ना तू. सगळे जर समजा असे क्लास लावत तर त्यांचं म्हणजे 70,000 80,000 आता त्यांची फीस झालेली आहे. तर तेवढी फी भरून क्लास लावण्याची गरज आहे असं नाही वाटत मला. आणि युपीएससीचं म्हणाल तर पेपर चेक करण्यासाठी गरज असते क्लासची, आणि त्याच्यात सुद्धा विद्यार्थ्यांनी फिल्टर लावून चेक केलं पाहिजे. कुठला क्लास खरंच चांगला आहे, त्यांचा स्टाफ काय आहे, आणि ते बघून जर समजा तुम्ही क्लास लावले तर मग हरकत नाही काही. जीवन दादा, तुम्ही आज आले आणि खूप मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्या. आम्ही पॉडकास्ट मध्ये आहोतच Yes. आता, तर पण अजून सबस्क्रायबर तेवढे नाहीये. एकदा जरा तात्यांच्या सबस्क्रायबर तुमचे वाढतील, प्रयत्न हां. करीत राहा, पाकिट पाठवित राहा. असं मी म्हणणार नाही, कारण पाकिटानं जर सबस्क्रायबर वाढले असते तर पाकिट देणारे लय बसले. बसलेत. सबस्क्रायबर वाढायचा असेल तर तुम्हाला कंटेंटच लागते, आणि तो तुम्ही देत आहात म्हणजे तुमची निवड चांगली आहे. कारण आता तुम्ही मला तुमच्या बोलवले. हा तुमच्याच निवडीवरून बघा. तुमची निवड चांगली आहे, तुम्ही चांगले चांगले हम्म. गेस्ट नक्कीच हम्म. इथे आणसाल, आणि तरी सुद्धा तुम्हाला काही मदत लागलीच माझी, तुम्ही मला कधी पण कॉल नक्की, करू नक्की. शकता. मी तुमच्या मदतीसाठी हजर आहेच, आणि पॉडकास्टला तुम्ही मला इथे बोलवलं याबद्दल खरं तर तुमचे पण मनापासून आभार. माझी अशी इच्छा आहे की एकदा ट्रम्प तात्यांच्या आवाजामध्ये आवाजामध्ये. तुम्ही जरा आवाहन करावं सर्वांना की बाबा बच्चन साहेबांचा आवाज आहे ना. आता माझं जरा घशाचा हा, प्रॉब्लेम झालंय. पण मी तात्यांच्या याच्यामध्ये करू शकतो थोडस. तात्या जर समजा आले, आता हम्म. तात्याचा म्हणजे काही हम्म. ट्रम्प तात्याचा आवाज नाही काढत मी, आवाज आपलाच आहे. फक्त ते ज्यांनी समजा बघितले असतील तात्यांचे व्हिडिओ त्यांना आहे माहिती. तात्या जर आले तर काय सांगतील समजा, असं तुम्हाला सांगतो. तुमची वही दाखवा. राम राम मंडळी. त्यांची वही ठेवली मी मांडीवर, त्यांची वही ठेवली मी मांडीवर, आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, नाही तर फटके देईल. समझने वालों को इशारा काफी है, आणि कही तो दुनिया वालों को तात्या भी बाकी है. असा विषय. धन्यवाद. थँक्यू.